खरंच घेवर बनवायला खूप अवघड आहे, असं कोणी सांगितलं आहे काय माहिती. इतकी सोपी रेसिपी आणि बनवायला अगदी इझी. तुम्ही फर्स्ट टाईम बनवत असाल तरीसुद्धा तुमची परफेक्ट बनेल. एकदा ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा मग. आणि बघू शकता किती कुरकुरीत छान जाळी पडलेली आहे. खूप छान लागतं खरंच, ट्राय करून बघा. इथं मी तूप मेल्ट करून घेतलेलं आहे. 5 चमचे तूप, डालडा घ्या, साजूक तूप घ्या कोणतंही. नंतर इथे आपल्याला तुपामध्ये बर्फ अशा या पद्धतीने गोल फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे ना तूप थिजलं पाहिजे एकदम असं. बघू शकता अशा या पद्धतीने. आणि थोडंसं जे काही पाणी आहे ते काढून घ्या आणि हाताच्या साह्याने जसं आपण नानकटाईसाठी तूप फेटून घेतो, लाईट आणि फ्लफी करतो एकदम व्हाईट होईपर्यंत, तसंच करून घ्यायचं आहे. नंतर बर्फ वगैरे फिरवायची काहीच गरज नाही. आता बेसन पीठ टाकायचं, मैदा टाकायचं 1 वाटी, प्रमाण जे काय आहे ते वरती दिलेलं आहे. तूप आता आपल्याला बेसन पिठामध्ये आणि मैद्यामध्ये चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. आणि अर्धी वाटी दूध घ्यायचे, ते पण थंड. सुरुवातीला असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा. नंतर मग 1 वाटी थंड पाणी टाकून सर्व एकत्र करून घ्यायचे, म्हणजे ना गुठळी होत नाही आणि पीठ चांगलं मिक्स होऊन जातं. तूपही सेपरेट होत नाही माशाने. बघू शकता आता सगळ्यात शेवटी आपण लिंबाचा रस टाकलेला आहे 1 चमचा. आता हे गाळून घेऊया, जे काही गुठळ्या असतील त्याही निघून जातील. म्हणजे बघू शकता जास्त काही निघल्या नाही आहेत, नॉर्मलच निघले आहेत. आणि बॅटर बघितलं तुम्ही, एकदम घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे. चला आता आपण घेवर बनवण्यासाठी तर तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल जरा जास्तच टाकायचं. मी कुकरमध्ये तळते का तेल बाहेर जास्त उडणार नाही, त्यामुळे तुम्ही खोलगट पातेलं घेतलं तरी चालेल. बघू शकता तेल एकदम कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस फुलच ठेवायचा आहे. गॅस कुठेही लो करायचा नाही आपल्याला. आणि हलक्या हलक्या हाताने आपल्याला बॅटर ओतत राहायचं आहे. बघू शकता जाळी खूप छान पडलेली आहे, सुंदर कलर आलेला आहे आणि टेस्टला तर अप्रतिम लागतात. अशा पद्धतीने रक्षाबंधनला म्हणा किंवा आता गणपती बाप्पा येतच आहे तेव्हा तुम्ही हे घेवर रेसिपी ट्राय करा आणि एन्जॉय करा. साखरेचा पाक टाकायचा आहे, रबडी लावायची आहे आवडत असेल तर, नाही तर असंही खाल्लं तरी छान लागते. बनवाय